आपल्या महाराष्ट्राच्या घरगुती जेवणाची चवच वेगळी आहे ना मंडळी. मग ते वरण भात असो, ठेचा असो, थालीपीठ, नाही तर दही कढी, ताकाची कढी, काहीही असू दे, जेवणाला एक वेगळीच मज्जा. तोच आनंद घेण्यासाठी मस्त आज मी इथे दही कढी केली. 1 वाटी दही घेऊन त्यात 1 चमच बेसन घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून चांगलं असं फेटून घेतलं, म्हणजे बेसनाच्या गुठल्या अजिबात वळणार नाही. मग गॅसवर पातेलं ठेवून त्यात तेल घातलं आणि जिरं मोहरी घालून मस्त असं तडतडू दिलं. थोडं हिंग घालून 3 ते 4 उभ्या चिरलेल्या मिरच्या घातल्या, कढीपत्ता घालून ठेचलेला लसूण घातला आणि चांगला असा परतून घेतला. मग यात हळद घालून ही फेटलेली दही यात घातली आणि 1 ग्लास पाणी घातलं. चांगला असा उकळ आल्यानंतर यात मी मीठ घातलं, कारण अगोदर घातलं असतं तर दही कढी आपली फाटली असती. व्यवस्थित 10 मिनिटं चांगली अशी उकळून घेतली आणि वरून भरभरून कोथिंबीर घातली. दही कढी तर तयार आहे आणि मी सुद्धा भातावर मस्त या दही कढीचं पोटभर जेवण करणार आहे. आणि जर तुम्हाला पण करायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जाता जाता जरा चॅनलला पण सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.